नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत सेफ पर्सेंटाइल बद्दल। ठीक आहे, जेव्हा आपली आन्सर की आली तेव्हा पण आपण असा एक व्हिडिओ काढला होता सेफ स्कोर बद्दल। ठीक आहे, आज आपण बघणार आहोत सेफ पर्सेंटाइल किती, कोणत्या कॅटेगरीला, कोणत्या कॉलेजसाठी किती पर्सेंटाइल तुम्हाला लागतील। ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। राधिका विश्वास लास्ट व्हिडिओची विनर होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेलेले आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो। नक्कीच लाल बटनवर क्लिक करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुप मध्ये कॅप राउंड, काउन्सिलिंग, सीईटी सेल कडून काही इंपॉर्टंट गोष्ट आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होते, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। बघा, आता या नोटीस बद्दल आपण ऑलरेडी मागे पण बोललेलो होतो। ठीक आहे, की 19 तारखेपासून तर तुमच्या 24 तारखेपर्यंत कॉलेजेस अप्लाय करणार आहेत स्क्रुटिनी सेंटरसाठी आणि तुमचा अराउंड 27-28 तारखेपासून कॅप राउंडचं ऍप्लिकेशन पण स्टार्ट होऊन जाईल। ठीक आहे, तर तुम्ही आता रेडी होऊन जा, डॉक्युमेंट्स वगैरे तुमचे रेडी ठेवा आता। ठीक आहे, चला आता बघा बाळांनो, कॉलेजेस महाराष्ट्रात बघायला झाले ना तर 3 टाईपचे असतात। मीडियम टॉप लेवल कॉलेजेस, मीडियम लेवल कॉलेजेस, लो लेवल कॉलेजेस। टॉप लेवल कॉलेजेस, मीडियम लेवल कॉलेजेस, लो लेवल कॉलेजेस। जर टॉप लेवल कॉलेजेस 10 आहेत ना महाराष्ट्रात, तर मीडियम लेवल कॉलेजेस 100 आहेत असं कन्सिडर करा आणि लो लेवल कॉलेजेस 50 आहेत। म्हणजे मीडियम लेवलचे कॉलेजेस आहेत ते खूप जास्त आहेत महाराष्ट्रात, है ना। मग त्यांच्यासाठी सेफ स्कोर किती असेल, आमच्या कॅटेगरीनुसार किती असेल, त्या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत। ठीक आहे, पण मीडियम लेवलमध्ये आपण 3 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेले आहे, M1, M2, M3 आणि लो लेवलला लो लेवल आणि बिलो लो लेवल। ठीक आहे, अशा कॅटेगरीज मध्ये आपण सब डिवाइड करत जाणार आहे। ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, टॉप लेवल कॉलेज म्हणजे काय रे बाळांनो, ज्यांचं 10 LPA पेक्षा जास्तचं पॅकेज असतं, तुम्ही असं कन्सिडर करा। ठीक आहे, मीडियम लेवल म्हणजे काय, मीडियम लेवल मध्ये M1 मध्ये 6 ते 8 लाखापर्यंत तुमचं पॅकेज, 6 ते 8 लाखापर्यंत तुमचं पॅकेज जातं मीडियम लेवल मध्ये। ठीक आहे, 6 लाखाचं तुमचं M3चं कन्सिडर करा आणि M1चं तुमचं 8 लाख कन्सिडर करा। ठीक आहे, मीडियम लेवल मध्ये पण 3 पार्ट येते, मीडियम लेवल 1, मीडियम लेवल 2, मीडियम लेवल 3। ठीक आहे, मीडियम लेवल 1चं जर कन्सिडर केलं तर 8 लाख पर्यंत तुमचं पॅकेज जातं, ऍव्हरेज पॅकेज। मीडियम लेवल 3चं कन्सिडर केलं तर 6 लाख पर्यंत तुमचं ऍव्हरेज पॅकेज जातं। लो लेवल बद्दल बोलायला झालं तर तुमचं 3 लाख ते 6 लाखापर्यंत जातं। 3 लाख तुमचं बिलो लो लेवलचं, 6 लाख तुमचं लो लेवल कॉलेजचं। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कॉलेजेसला डिवाइड केलेले आहे। आता आपलं पुढचं टास्क आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही कोणत्या कॉलेजेसमध्ये फिट होणार तुमच्या पर्सेंटाइलनुसार, ते आता बघूया। त्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट बाळांनो, आता पर्सनल काउन्सिलिंगची बॅच फुल होते, लवकरात लवकर रजिस्टर करा। मी गॅरंटी देतो तुमचे कमी जरी पर्सेंटाइल असतील, कमी पर्सेंटाइलनुसार त्या पर्सेंटाइलनुसार जे पण बेस्ट भेटत असेल ते नक्कीच तुम्हाला कॉलेज लिस्टमध्ये असेल आणि त्यात तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतं। ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते बाळांनो ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय का, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, काउन्सिलर कडून, पर्सनल काउन्सिलिंग मध्ये काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली। आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, तरी ते 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का, कॉलेज लिस्ट बनवताना मुंबईचे काही टाकून दिले, पुण्याचे काही टाकून दिले, नागपूरचे काही टाकून दिले, एकही काही लागलं नाही। ठीक आहे, ती गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला, म्हणून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा। काउन्सिलर तुम्हाला सगळ्या डिटेल विचारतील, कॅटेगरी, पर्सेंटाइल, ब्रांच, सिटी, सगळ्या डिटेल विचारतील आणि त्यानंतरच तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनेल। तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला द्यायची आहे। ठीक आहे, मी गॅरंटी देतो ती कॉलेज लिस्ट तुमच्यासाठी बेस्ट असेल। ठीक आहे, काउन्सिलर प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करेल कुठे तुमचा नंबर लागू शकतो, त्यानुसार तुमची लिस्ट बनेल। ठीक आहे, कमी पर्सेंटाइल असतील, बॅड पर्सेंटाइल असतील, मी गॅरंटी देतो जर हे तुमचं फक्त 50% काम होतं, 50% काम अजूनही बाकी आहे, जे म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट बनवणं। जर योग्य कॉलेज लिस्ट बनवली तर 100% एक चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊ शकतात। ठीक आहे, पर्सनल काउन्सिलिंगचे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात। आतापासून तर जोपर्यंत तुमचं स्पॉट राऊंडचं ऍडमिशन नाही होऊन जात, जोपर्यंत तुमचं स्पॉट राऊंड नाही होऊन जात, तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू। कधी काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल, मेसेज करू शकता, एक पर्सनल काउन्सिलर पण तुम्हाला असाइन केलेला असतो। ठीक आहे, नेहमी तुमच्या सोबत असतात। सीओबी, व्हीजीटीआय, वालचंद, पीएससीटी, व्हीआयटी, केजीएस, डिस्टिंग विथ हार्डोमल ही आपले टॉप टार्गेट कॉलेजेस असतात। असं नाही की 30 पर्सेंटाइल वाल्याला एक कॉलेज भेटून जातात। ठीक आहे, 30 पर्सेंटाइल वाल्याला जर 100 कॉलेजेस लागत असतील ना महाराष्ट्रातले, पहिल्या नंबरचं कॉलेज त्याला लागेल, एवढं मी सांगू शकतो। ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू। इथं एक चूक तुम्हाला खूप महाग पडेल, आता तर तुम्हाला फीजला महाग पडेलच पडेल, 4 वर्षानंतर प्लेसमेंट होऊन पण तुम्हाला तेव्हा रिग्रेट होईल की या कॉलेजमध्ये मी का आलो। जर चांगल्या कॉलेजमध्ये गेलो असतो तुम्हाला चांगलं पॅकेज भेटलं असतं, तो रिग्रेट तेव्हा न करता आत्ताच व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा। ठीक आहे, पर्सनल काउन्सिलिंग मधून तुम्ही कॉलेज लिस्ट बनवू शकतात। न्यूटर्न ऍप तुम्हाला डाउनलोड करायचे, न्यूटर्न ऍप तुम्ही डाउनलोड करून तिथून एनरोल करू शकतात। आता टॉप लेवल कॉलेज बद्दल जर बोलायला झालं बाळांनो, ठीक आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे तर ऍटलीस्ट तुम्हाला 90 पर्सेंटाइल, कमीत कमी बोलतोय मी, 90 पर्सेंटाइल पाहिजेलच पाहिजे, तेव्हाच तुम्हाला टॉप लेवल कॉलेजमध्ये जाता येईल जर तुमचं ओपन कॅटेगरी मधून आहात तुम्ही तर। ठीक आहे, जर त्याच जागेवर तुम्ही ओबीसी मधून आहात बाळांनो, तर टॉप लेवल कॉलेजला ऍटलीस्ट तुम्हाला 85 पर्सेंटाइलचा स्कोर करावा लागेल। ठीक आहे, त्याच जागेवर एससी बद्दल बोलायला झालं तर 77, एसटी बद्दल बोलायला झालं तर 70 आणि एनटी बद्दल बोलायला झालं तर 80। आता जे ईडब्ल्यूएस वाले आहेत किंवा एससीबीसी वाले आहेत त्या दोघांचं एकदम मॅचिंग असतं। ठीक आहे,
आणि त्या दोघांचा मॅच होतो ओबीसीला. म्हणजे समजलं नाही तुम्हाला? ओबीसीचे जे कट ऑफ्स आहेत ते ऑलमोस्ट इक्वल असतात एससीबीसीचे आणि ईडब्ल्यूएसचे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, चेंज होतात असं नाही की ॲक्युरेट करेक्ट एकदम बरोबर असतील असं नाही, पण लगभग सेम असतात असं तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे, ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएसचे. ठीक आहे, चेंजेस या सगळ्या कॅटेगरीजमध्ये होतात. तर टॉप लेवल कॉलेजमध्ये जायचंय तर मिनिमम एवढे पर्सेंटाईल तर आणावेच लागतील, मिनिमम बोलतोय मी, है ना. तुम्हाला आता कोणी दुसऱ्या जागेवर सांगत असेल की तुम्हाला 40% वरती पण तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटून जाईल टॉप लेवलचं, जिथं 10 LPAचं पॅकेज आहे, ते तुम्हाला फसवतायत, ते तुम्हाला गंडवतायत, ही गोष्ट समजा. ठीक आहे, आता आपण M1 कॉलेजेस बद्दल बोलूया. ठीक आहे, M1 कॉलेजेस म्हणजे मीडियम लेवलमध्ये पण ते टॉपचेच असतात, मीडियम लेवलमध्ये टॉपचे कॉलेजेस असं म्हणतोय, टॉपचे नाही बोलतोय मी. ठीक आहे, M1 मध्ये जायचं असेल बाळांनो, कमीत कमी ओपन मध्ये 80% कमीत कमी सांगतोय मी. ठीक आहे, तुम्ही कॅप 1, कॅप 2, कॅप 3 स्पॉट पर्यंत कुठेही चेक करा, तुम्हाला कमीत कमी 80% लागतील. ओबीसी बद्दल बोलायला झालं तुमचा 70% तुम्हाला इथं लागतील. एससी बद्दल बोलायला झालं 60%, एसटी बद्दल बोलायला झालं एससी बद्दल बोलायला झालं 65%, एसटी बद्दल बोलायला झालं 60% आणि एनटी बद्दल बोलायला झालं तर तुम्हाला अराउंड 67% लागतील. ठीक आहे, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीचं तुम्हाला सांगितलंय मी, ऑलमोस्ट इक्वल टू ओबीसी. ठीक आहे, नंतरची गोष्ट M2 बद्दल बोलायला झालं, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे कॅन्डिडेट एससीबीसी असतील ना, किंवा सॉरी जे कॅन्डिडेट मराठा असतील तर एससीबीसी काढा, एससीबीसी नसेल तर ईडब्ल्यूएस नका काढून ठेवू. ईडब्ल्यूएस ग्राह्य धरले जात नाही, कारण यावर्षी ईडब्ल्यूएस बंद केले शासनाने. ठीक आहे, मग कसं काय निघालं तुमचं ईडब्ल्यूएस, हा क्वेश्चन तुमच्यावर येऊ शकतो. ठीक आहे, जर मराठा कॅन्डिडेट असणार तर. चला, ओपन आता M2 कॉलेजेस बद्दल बोलायला झालं बाळांनो, तर 68-69% तुम्हाला कमीत कमी लागतील. ठीक आहे, त्याच जागेवर इथं तुम्हाला 58-59% कमीत कमी लागतील. त्याच जागेवर तुम्हाला इथं 50% कमीत कमी लागतील, इथं तुम्हाला 45% कमीत कमी लागतील, इथं तुम्हाला 52% कमीत कमी लागतील. ठीक आहे, त्याच जागेवर जर M3 बद्दल बोलायला झालं बाळांनो, ओपन मध्ये तुम्हाला ऍटलिस्ट 50% स्कोर करावा लागेल. ओबीसी साठी कमीत कमी तुम्हाला 45% स्कोर करावा लागेल. त्याच जागेवर एससी साठी ऍटलिस्ट 35%, इथं 30%, इथं 37%. ठीक आहे, कमीत कमी तुमचा एवढा स्कोर पाहिजे M3 कॉलेजेसला. आता लो लेवल कॉलेजेसमध्ये सुद्धा जायचं असेल तुम्हाला तर कमीत कमी तुम्हाला ओपन मध्ये पण 35% लागतील, ओबीसी मध्ये 25% लागतील, एससी मध्ये तुम्हाला 20% लागतील बाळांनो, एसटी मध्ये 15% लागतील आणि एनटी मध्ये 22% लागतील. आणि याच्या खाली जर तुम्ही आले तर तुम्हाला बिलो लो लेवल कॉलेजेस भेटेल. आता कम्प्युटर सायन्सला पूर्ण महाराष्ट्रात जर तुम्ही लास्ट इयरचं कट ऑफ बघणार, पहिल्या राऊंडचं बोलतोय, 0.03 ला पण कॉलेज लागलेलं आहे. पण ते मुंबई पुण्यात आहे का? नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की मुंबई पुण्यात मला 2% ला कॉलेज लागून जाईल, पॉसिबलच नाही पॉसिबल, शक्य नाही. मुंबई पुणे खूप हाय पर्सेंटाईलला क्लोज होतो, पण ऑल ओव्हर महाराष्ट्रात जर म्हटलं तर तुम्हाला 2% ला पण कॉलेज लागेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, कारण लास्ट इयरचा कट ऑफ बघा तुम्ही. गोष्ट समजते? ठीक आहे, सीएसआयटी तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रात 2% ला लागून जाईल, पण सीएसआयटी किंवा अदर ब्रांचेस तुम्हाला पुण्यात 2% ला नाही लागणार, ही गोष्ट तुम्हाला समजावी लागेल. पुणे आणि मुंबई प्रत्येक विद्यार्थ्याला पाहिजे असतं, म्हणून तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की 2% ला तुम्हाला जो व्यक्ती सांगतोय ना कॉलेज मिळून जाईल मुंबई पुण्यात, नाही भेटणार. या गोष्टीला समजा तुम्ही. ठीक आहे, चला हे झालं. आता लो लेवल, बिलो लो लेवलला तुम्ही काढून घेणार. जर तुम्हाला 35च्या खाली असले तर बिलो लो लेवल, 25च्या खाली असले बिलो लो लेवल. ठीक आहे, त्यानंतर 20च्या खाली असले बिलो लो लेवल, 15च्या खाली असले तुम्हाला बिलो लो लेवल. ठीक आहे, त्या जागेवर 20च्या खाली असले तुम्हाला बिलो लो लेवल. तर हे झालं तुमचा कॅटेगरी वाईज सेफ पर्सेंटाईल. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, तुमचे कमी पर्सेंटाईल जरी असले ना तरी एक चांगलं कॉलेज तुम्ही निवडू शकता, ज्याचं प्लेसमेंट चांगलं आहे. ठीक आहे, ज्याच्यात तुम्ही ब्रांच व्यवस्थित निवडा. मी गॅरंटी देतो, जर प्लेसमेंट आणि ब्रांच व्यवस्थित राहिली ना कॉलेजची, म्हणजे ब्रांच चांगली, ब्रांच टेक ब्रांच वगैरे राहिली किंवा प्लेसमेंट चांगलं राहिलं, त्या ठिकाणी ना तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला 4 वर्ष, 6-7 लाखाचं पॅकेज कुठं गेलं नाही बाळांनो. व्यवस्थित अभ्यास केला तर कॉलेज कोणतंही राहू द्या, कोणतंच कॉलेज असं नाही जिथं 0% असते, सॉरी 0 प्लेसमेंट असते. प्लेसमेंट म्हणजे जिथं 0 सॅलरीची कंपनी येते असं कोणतंच कॉलेज नाहीये. प्रत्येक कॉलेजमध्ये नंबर लागून जातो. हा, जर तुम्ही थोडंसं लो लेवल कॉलेजमध्ये गेले तिथं तुम्हाला मेहनत जास्त करावी लागते आणि तिथं तुम्हाला टॉप मारावं लागतं, तेव्हा जाऊन तुमचं चांगली प्लेसमेंट होते. फरक एवढाच असतो बाळांनो, या गोष्टीला समजा, आपल्या आईवडिलांना पण समजावा ही गोष्ट. ठीक आहे, लो मार्क्समध्ये पण जर तुम्ही योग्य कॉलेज निवडलं वाया बेस्ट कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली तुम्ही तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतं बाळांनो. ठीक आहे, ज्याचं प्लेसमेंट आणि ब्रांच
चांगली यावी पाहिजे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. इथं एक मिस्टेक खूप जास्त महाग पडते बाळांनो तुम्हाला. ठीक आहे, या नंबरवर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपला रिप्लाय जातो 24 तासात. ठीक आहे, पण कॉल नका करू. आता ह्या प्रसंगी कॉल उचलणं खरंच शक्य नाही बाळांनो, मी तुमचे हात जोडतो. ठीक आहे, 7-8 दिवसात मी परत कॉल उचलणं स्टार्ट करेल, पण आता या क्षणी पॉसिबल नाहीये कॉल उचलणं. ठीक आहे, चांगली पर्सेंटाईल वाईट पर्सेंटाईल जे झालं ते झालं. आता त्याच्यावरतीच नका बसून राहू, पुढच्या स्टेप उचला. प्रत्येक विद्यार्थी व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवेल आणि व्यवस्थित कॉलेजमध्ये जाईल. ठीक आहे, तुमची सगळे डेटा काउन्सिलर गेलं त्यानंतरच तुमची कॉलेज लिस्ट बनेल. त्यातला त्यात तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर पण असाइन होईल. ठीक आहे, ह्या बॅचला अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जे खरंच त्यांना कमी पर्सेंटाईल आहेत, खरंच गरज आहे एका चांगल्या गायडन्सची, त्यापर्यंत पोहोचवा. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.